आणि गाणगापूर रोड रेल्वे स्टेशनजवळ एक चिंचेचं झाड पण आहे. तर कोणी कोणी चिंता तिथून खाल्लेल्या आहेत. माझ्या मम्मी आणि सेवा करतात. काय सेवा करतात? ते त्यांचं म्हणणं असं की मी 2 वर्षापासून या सेवेमध्ये आहे दत्त महाराजांचा. त्यांचा अनुभव आपल्याला पाहिजे तर सांगतात का बघूया. की लाईन नाही, हा गोपुरा बघा. हा गोपुरा आहे जो तुम्हाला समोरून दिसतो. तो छान असा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. तर हे वाक्य तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला समजेलच नक्की. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी आज निघालो आहे श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी. आणि दत्त महाराजांचं जे स्थान आहे आणि त्या ठिकाणी मी आज भेट द्यायला चाललो आहे. तिथे दर्शन घ्यायला चाललो आहे. नरसिंह सरस्वती हे दत्त महाराजांचे दुसरे अवतार, त्यांच्या निर्गुण पादुका तिथे आहेत. आणि त्या ठिकाणी मी आज दर्शनाला निघालो आहे. माझी ट्रेन आहे ठाण्यावरून आपण डायरेक्ट थेट गाणगापूरला पोहोचणार आहोत. तर हा ट्रेनचा प्रवास कसा होतो किंवा तुम्हाला या पूर्ण प्रवासाची माहिती माझ्या या चॅनलवरती या माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्कीच भेटेल. तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. तर आता आपण डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी गाणगापुरामध्ये नक्की काय काय दर्शन करायला भेटणार तुम्हाला या व्हिडिओमार्फत नक्कीच बघायला भेटेल. ट्रेन पकडण्याच्या आधी ठाण्यामध्ये मनीष कॅफे आहे, तिथे एक मस्तपैकी कॉफी पिऊया. आणि कॉफी पिल्यानंतर पुढचा प्रवास. तर आपण ट्रेन पकडतोय ही ठाण्यावरून. आणि ही ट्रेन सुटते LTT टू कोयम्बतूर ही ट्रेन आहे. आपण ही ट्रेन पकडतोय ठाण्यावरून तुम्हाला डायरेक्ट जाता येतं गाणगापूर रेल्वे स्टेशनला. हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे CSMT वरून एक गाडी सुटते, ती पण तुम्हाला गाणगापूर रोडपर्यंत घेऊन जाते. तर आता आपण गाणगापूर रोड स्टेशनला पोचतोय. तर चला बघूया पुढचा प्रवास आपला कसा होतो ते. गाणगापूर मंदिराचा हा दुसरा भाग आहे. तर पहिल्या भागामध्ये मी सांगितलं तुम्हाला डायरेक्टली गाणगापूर रेल्वे स्टेशनपासून मंदिराजवळ जायला शेअरिंग ऑटो आहेत. तर तुम्ही पर पर्सन 60 रुपीज देऊन शेअरिंग ऑटो करून जाऊ शकतात. फॅमिली असेल तर डायरेक्ट रिक्षा तुम्ही बुक करा, 600 रुपीज घेतात. आणि ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्की जाऊन मागचा व्हिडिओही पूर्ण बघा, ज्यामध्ये अष्टतीर्थांची मी माहिती दिलेली आहे. अष्टतीर्थ म्हणजे नक्की काय हे तुम्हाला बघायला भेटेल. आणि ही व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही गाणगापूरला आल्यानंतर चैतन्य दत्त होमस्टेमध्येच थांबतो. इथून मंदिर अगदी जवळ आहे. आणि ह्याचं रूमचं जो रेंट आहे, भाडं आहे ते 1000 ते 1100 रुपये घेतात. पण आतमध्ये रूम वगैरे क्लीन आहे. हे मागच्या भागामध्ये फ्रेश होऊन आम्ही डायरेक्ट आलो मंदिरासमोरच. आणि हे मूळ मंदिर आहे. इथूनच तुम्हाला दर्शनाला एंट्री करायची आहे. तुम्हाला सांगतो आता कसं एंट्री करायची, कुठून लाईन सुरू होते सर्व दाखवतो मी. आणि हा बाजूचा परिसर पण बघून घ्या. ही मंदिराची एंट्री आहे मेन. आणि हा जो गोपुरा दिसतोय ना, इथून तुम्हाला आतमध्ये दर्शन करायचं आहे. आणि खूप छान असं मंदिराचं एंट्री आहे. या ठिकाणी तुम्हाला काय प्रसादी वगैरे घ्यायचं या ठिकाणी आहे. सगळ्या ठिकाणी इकडे आहे प्रसादीचं स्टॉल आहे. इकडे ते चपळा काढायसाठी आहे, चप्पल वगैरे काढून तुम्ही जाऊ शकता. आणि लाईन जी आहे मोफत लाईन ती दाखवतो तुम्हाला कुठून आहे ती. ये घेते का ही जी आहे ती मोफत लाईन आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. हा पूर्ण जी आहे ना, आता इथे बघा तुम्ही सगळे कंपार्टमेंट्स आहेत. तर तुम्हाला तिकडून
तिकडून म्हणजे दर्शन करायला भेटतं. आज सौभाग्य चांगलं आहे की लाईन नाही आहे. हा गोपुरा बघा, हा गोपुरा आहे जो तुम्हाला समोरून दिसतो, तो छान असा. खूप सौभाग्य लागतंय त्यांचं दर्शन व्हायला. श्री दत्त गुरुजींचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं आज दर्शन, आपल्या निर्गुण पादुकांचं दर्शन होणार आहे. आता आपल्याला ही जी लाईन दिसते या लाईनीतून आपल्याला सरळ जायचं आहे. आणि मंदिर हे जे दिसतंय, हा जो कळस दिसतोय हेच मंदिर आहे. मला इथे खाली लोक बसलेले दिसतील. हा जो कळस आहे, आज रविवार असून पण मला वाटलं की खूप लाईन असेल, पण ही मोफत लाईन आहे. या अशा ज्या हे बांधलेत या मोफत लाईनीमधून आपण दर्शनाला आता पुढे जाणार आहोत. तर बोला श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. इथून मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, म्हणजे इथून आपल्याला शूटिंग करता येणार नाही. इथून तुम्हाला हा मठ आहे इथून आहे. हे आहे सिंह सरस्वती महाराजांचा फोटो आहे. हा मंदिराचा मेन गाभार आहे. ते आपण आलोय आता सध्या. ॲक्च्युली फोटो वगैरे अलाउड नाही आहेत, पण आपण काढतोय. या ठिकाणी नृसिंह सरस्वती यांच्या पादुका आहेत. या ठिकाणी आपण आलो बघ. अवधूत चिंतन गुरुदेव. हे काय रे, हे काय ठेवलंय? नगारा खान. नगारा खान. हीच ती स्पेशल जागा आहे जिथे दुपारची आरती जेव्हा होते तेव्हा ज्यांच्या अंगामध्ये बाहेरची शक्ती असते किंवा भूतप्रेताची बाधा असते, ते हे समोरचे पिलर दिसतात त्याच्यावरती ते चढतात, म्हणजे एक विद्रूप पद्धतीने चढतात. तर हीच ती जागा मी आहे. जिथे राहतो तिथे दत्तगुरूंचं मंदिर आहे. आणि लहान आम्ही जेव्हा होतो त्यावेळेस मंदिरातली घंटा वाजली की आम्ही धावत सुटायचो, का तर फक्त प्रसादासाठी. आणि दत्तगुरूंची किमया किंवा दत्तगुरू कोण होते हे लहानपणी आम्हाला माहिती नव्हतं, त्यांची कथाही वाचली नव्हती. पण घंटा वाजली की प्रसादाला आम्ही धावत जायचो आणि प्रसादासाठी लाईन लावायचो. पण आज बोलतात ना की असं सौभाग्य लागतं किंवा काही गोष्टी अशा घडतात, त्यानंतर दत्तगुरूंचा एक नाद लागतो आणि माणूस दत्तगुरूंच्या शरणामध्ये येतो. तसंच आज काहीतरी झालंय की दत्तगुरू महाराजांचा तेव्हा खाल्लेला प्रसाद आज त्यांनी स्वतः त्यांच्या दारी आम्हाला नतमस्तक व्हायला बोलवलं. तेव्हा आम्ही पाया पण पडायचो आणि फक्त प्रसाद खायला जायचो. हा एक छोटासा अनुभव मला दत्तगुरूंच्या बद्दलचा माझ्या लहानपणी घडलेला. त्यांनी फक्त प्रसादासाठी आम्ही घंटा वाजली की जायचो, पण आज साक्षात भगवंत दत्तांनी त्यांच्या स्थानावरती आम्हाला बोलवलं आणि त्यांचं दर्शन घेतात. खूप छान वाटतं. श्री
हे थेट तुम्हाला गाभाऱ्यातलं दर्शन मी करवतोय. बघूया, प्रयत्न करतोय. महाराजांची कृपा झाली तर तुम्हाला दर्शन होईल. विषय सरस्वती हे दत्तांचे हे दुसरे अवतार आहेत आणि त्यांनी गाणगापुरामध्ये 23 वर्ष घालवली आणि 23 वर्षाच्या वास्तव्यामध्ये त्यांनी गाणगापूर क्षेत्राला एक वेगळं नाव आणलं आणि एक नावारूपास आणलं. ज्या गाणगापुरास त्यांनी अष्टतीर्थांचा उगम केला आणि त्याचे सर्व भाविकांचं मला वाटतं की किंवा सर्वच लोकांचं म्हटलं तर सौभाग्य असेल की त्यांना तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करता येईल. आणि नृसिंह सरस्वती जे दत्तगुरूंचे अवतार आहेत त्यांच्या निर्गुण पादुकांचं दर्शन करता येईल यासाठी त्यांनी त्यांच्या निर्गुण पादुका या मठामध्ये सोडल्या आणि तिथून ते प्रस्थान झाले पुढच्या वाटचालीसाठी. तर ते क्षेत्र म्हणजे गाणगापूर म्हटलं दत्त निर्गुण मठ, त्यांच्या सुवर्ण पादुका या ठिकाणी आहेत आणि त्याचं दर्शन झालं म्हणजे तुम्हाला ते छान वाटतं. तर असे त्यांचे भरपूर प्रसंग आहेत. तसे तुम्हाला गुरुचरित्रामध्ये बरेचसे अध्याय आहेत. त्यातला एक सर्वात महत्वाचा अध्याय म्हटला तर जो आहे संगमाचा अध्याय. संगमामध्ये तुला काय बोलायचंय का? बोल. हा एक छोटा मित्र मला भेटलाय मठामध्ये. काय नाव तुझं? बबले. हा, कुठे राहतो तू? मंदिरात राहतो. मंदिरात काय करतो तू? माझ्या मम्मी आणि सेवा करतात. काय सेवा करतात? दत्त महाराजांची. काय सेवा करतात? झाडू मारायची. झाडू मारायची सेवा करतात. आणि तू शाळेत जातो नाही, का? माझ्या मम्मी घातलं नाही. नाही घातलं अजून. तुला शाळेत जायचंय ना तुला? अच्छा, ठीक आहे. माझ्या मम्मी आता तुम्ही आहे काय? मी मुंबईत. मला इथे एक सेवेकरी भेटलेत. त्यांचं म्हणणं असं की मी 2 वर्षापासून या सेवेमध्ये आहे दत्त महाराजांचा. त्यांचा अनुभव आपल्याला पाहिजे तर सांगतात का? बघूया. आता इथे आल्यापासून तुम्हाला काय वाटतं? 2 वर्ष कंप्लीट झाले आणि आता बरं वाटतंय? आता इथं तुम्ही कशा पद्धतीने सेवा करता? अच्छा, जेवढं आपल्याला सेवा भेटल हा, पाणफुल टाकायचं, अगरबत्ती जे अच्छा. असेल ते नाव. मग त्या सेवेत तुम्हाला काय भेटतं की? महाराज मला जे पाहिजे ती गोष्ट त्या दिवशी जी माझ्या मनात येईल ती गोष्ट महाराज देतील. अच्छा, ठीक आहे. तर या सेवेकरी आहेत. यांना तो काय बोलतात ना बाहेरचा त्रास होतो बा, तो इथे आल्यापासून त्यांचा खूप कमी झालाय. त्यांना जेवण वगैरे जात नव्हतं आणि तो त्रास त्यांचा कमी झालाय आणि महाराजांच्या सेवेमध्ये आहेत ते. तर असा अनुभव येणं आणि असा अनुभव येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला भेटणं खूप वेगळं असतं. तर अशा व्यक्ती पण आज आम्हाला भेटल्यात दत्त महाराजांच्या कृपेने. हा त्यांचा मुलगा आहे. काय नाव तुझं? बबल्या. बबल्या नाव आहे, पण पूर्ण नाव काय? विराज. पृथ्वीराज. अरे वा. पृथ्वीराज कोण आहे माहितीये? कोण आहे माहितीये पृथ्वीराज? महाराष्ट्राचे मंत्री. त्याच्या आधी एक राजे होते. त्या राजांनी पूर्ण अख्ख्या भारतावरती म्हणजे त्यांचा हे वचप होता, पृथ्वीराज चव्हाण म्हणून. असे खूप मोठे राजे होते. ठीक आहे. गाणगापूर स्टेशन आहे. इथून गाणगापूर मंदिराजवळ जायला 20 किलोमीटर आहे अराऊंड. तुम्हाला तिथून ऑटो वगैरे भेटतात तिथून बाहेरूनच. आणि छोटंसं स्टेशन आहे पण खूप महत्त्वाचं स्टेशन आहे. श्री दत्त महाराजांचं जिथे स्थान आहे असं आहे गाणगापूर रोड स्टेशन. इथे बऱ्याच ठिकाणी आहे ना हे कडुलिंबाच्या झाडाचा झाडं भरपूर आहेत ह्या ठिकाणी. आता
या ठिकाणी भरपूर झाडं आहेत त्याचे. हे कोणाला माहिती आहे काय एवढी झाडं आहेत तर सांगा. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला माहिती असेल की कडुलिंबाची झाडं खूप आहेत इथे तर काय आहे त्याचं कारण सांगा. आणि गाणगापूर रोड रेल्वे स्टेशनजवळ एक चिंचेचं झाड पण आहे. तर कोणी चिंचा तिथून खाल्लेल्या आहेत, चिंचा खाल्ल्यात का ते पण सांगा. इथूनच आय थिंक 2 स्टेशन सोडल्यानंतर गुलबर्गा स्टेशन आहे, पण त्याचं नाव आता चेंज केलं आहे. गुलबर्गी म्हणून असं समथिंग काहीतरी आहे, उच्चारण एवढं एक्झॅक्टली माहिती नाही. पण गुलबर्गाचं नाव करबर्गी असं कुलबर्गी समथिंग काहीतरी आहे. तर आजचा जो आपला दत्त महाराजांचा पादुकांचं दर्शन करायचा तो आजचा दिवस होता, तो दिवस इथेच थांबतो आहे. आणि आपण पुन्हा श्री क्षेत्र गाणगापूरवरून मुंबईला आता निघणार आहोत. खूप छान पद्धतीनं दर्शन झालं. जर तुम्हाला यायचं असेल गाणगापूरला तर आपल्या लोकमान्य टिळक टर्मिनस या स्टेशनवरून तुम्हाला डायरेक्ट गाणगापूर रोड या ट्रेन आहेत. तसेच CST वरून पण तुम्हाला ट्रेन आहेत गाणगापूर रोडला यायला. डेली ट्रेन असतात. म्हणजे आता LTT वरून जी सुटते ती कोइंबतूर एक्सप्रेस असते आणि CST वरून सुटते ती आय थिंक हुसेन समथिंग काहीतरी नाव आहे, हुसेन नगर वगैरे. त्या 2 ट्रेन डेली असतात. त्यामुळे तुम्हाला त्या ट्रेन नक्कीच गाणगापूर रोडपर्यंत लवकरात लवकर घेऊन येतात आणि तुम्हाला तिथून मग ऑटो वगैरे करून तुम्हाला जायला लागेल. ऑटो पर पर्सन 60 रुपीज घेतात आणि तुम्हाला डायरेक्ट गाणगापूर मंदिराजवळ सोडतात. तिथे राहायचं असेल तुम्हाला तिथे तर तुम्हाला मी एक गेस्ट हाऊस सजेस्ट करतो. थोडंसं कॉस्टली आहे. भक्तिनिवास घेतलं किंवा काय घेतलं तुम्हाला बरं पडेल, पण थोडंसं कॉस्टली आहे. तर पण मंदिराच्या एकदम जवळ आहे आणि तिथून सर्व अष्टतीर्थ वगैरे कंप्लीट होतात. तर असं हे गाणगापूर रोड आणि तिथे साक्षात दत्त महाराजांचं वास्तव्य आहे. तर आजचा प्रवास इथे थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अष्टतीर्थांची माहिती आणि साक्षात नृसिंह सरस्वती यांचा ते निर्गुण पादुकांचा मठ, साक्षात दत्त महाराजांच्या अवताराचं एक विलक्षण दर्शन झालं. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा किंवा तुम्हाला जे श्री गुरुदेव दत्त जे काही कमेंट्स करता येतील त्या कमेंट्स भरभरून द्या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्सनी आम्हाला समजतं की आम्हाला नक्की काय अजून ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. बऱ्याच प्रकारची इन्फॉर्मेशन आम्ही देतो आणि अजूनही देत राहणार ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रवास करणार आहे त्या ठिकाणची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.